मॅडम ते नोटीसचा फोटो मागतायत आमच्या इथे दादा. हां बोल ना दादा. तर मॅडम माझी गाडी चोरली गेली होती मध्ये, सापडली मला. कुठे गेली होती? ती साताऱ्याला सापडला की माझ्याकडून चोरली गेली होती. त्याची कंप्लीट केली होती मी. पेपर वगैरे सगळं दाखवलं झालं त्याचं. कोणाकडे आहे मग तो गुन्हा? ते सगळं झालं. आता मला गाडी पण सापडली. पण गुन्हा कोणाकडे आहे? ते अमोल पवार साहेबांकडे होता. हां. मग आता ते सगळं ते मला आहे ना इन्शुरन्ससाठी ती गाडी टाकायची होती, डॅमेज झाली आहे ना. ते माझ्याकडनं जबाब लिहून घेतला आहे. ती गाडी सापडली किंवा ताकद वगैरे दिली आहे मला. त्याचं तिकडचं काम वेगळं. मॅडम ते नोटीसचा फोटो मागत होते आमचे ॲडव्होकेट सर. नाही केलं ना तुम्ही. नाही ते मग पहिले आधी त्यांनाच पाठवतो ना, ते काय म्हणतात काय नाही. सगळं देऊ शकत नाही. मी लय ते त्याने काय लेखी दिलेलं आहे त्याचं भेटेल का? मी लय शांततेत घेते. माझा शांततेचा तुम्ही फायदा घेऊ नका. शांतता मी 4 वेळा फोन केलाय तुम्हाला. आम्ही काय येडे म्हणून अहो बसलो तेच नाही होतं, तुम्हाला वरती फोन होतो करायला. मी. कुठेही असा तुम्ही, आम्हाला काही घेणं देणं. मी घेतली तशी स्टेशन गाडी. सही नाही करा वाटली तर हरकत नाही, जाऊ शकता तुम्ही. त्याचं काहीच येडे नाही म्हणून भेटलं. फोन करतोय का? अहो पण तो प्रत्येक वेळेस मला असंच करतोय मॅडम, त्याच्यामुळे प्रश्नच म्हणतो. येत नाही. माझा संबंध त्याच्या पुढची काय प्रोसेस असेल की आता सीपी ऑफिसला ते आपण घेऊन द्यायचं काही नाही, इथलं जातं ते. सीपी ऑफिसला तुम्हाला द्यायचं असेल तर ते सेपरेट देऊ शकता. हे पोलीस स्टेशनचं झालं ना. ओके ठीक आहे. आणि कोणाकडे एक 4-5 दिवसांनी लँडिंग मॅडमला येऊन भेटा. अर्ज कोणाकडे दिलायचा. ठीक आहे चालेल. थँक्यू मॅडम. काय करायचं मॅडम आता मग? मला असं वाटलं 2च तारीख आहे आज. मी म्हणलं 1 आणि 2 तारखेला तर सुट्टी होती आपल्याला. 3 डिसेंबर आहे ना आज. कोणत्या मॅडमनं बोलवलं काय माहिती. आता इथं जाऊन यावं लागेल. सहकार नगर पोलीस स्टेशन पक्क्यानं कंप्लेंट केली. 3 तारखेला आलो आहे मी इथं आता. ठीक आहे, 3 तारखेला इथे सहकार नगर पोलीस स्टेशनला पक्क्यानं कंप्लेंट केलेली आपल्यावर. हे काढ गड्या आपलं काट आरसा. मॅडम सगळं क्लीन करून दिलेलं आहे. संडास बाथरूम ओके. इकडचं सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे. ओके सर्व क्लीन करून ठेवलेलं आहे.